दुखापत हाताला एक्स-रे काढला छातीचा, मेडिकलची सेवा उघड, शासकीय महाविद्यालयातील तंत्रज्ञांनी केलेला प्रकार. धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयातील कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. गुरुवारी हात फ्रॅक्चर झाल्याने सांजा येथील वयोवृद्ध दाखल झाले होते. शुक्रवारी डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हाताचा एक्स-रे काढण्यास सांगितले होते. मात्र शिकाऊ तंत्रज्ञाने हाताऐवजी छातीचा एक्स-रे काढला. हा प्रकार तपासणीदरम्यान डॉक्टरांच्या निदर्शनास आल्यानंतर पुन्हा हाताचा एक्स-रे काढून रुग्णावर उपचार करण्यात आले. काही दिवसापूर्वीच काही नवीन तंत्रज्ञ एक्स-रे तंत्रज्ञाची नियुक्ती केली आहे. त्यांना एक्स-रे मशीन चालवण्याचा सराव झाला नाही. त्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून सोबत अनुभवी कर्मचारी देण्यात आले आहेत व वृद्धाची डॉक्टरांनी पुन्हा तपासणी करून हाताचा एक्स-रे काढून उपचार केले आहेत. विना परवाना कपाशीचे बियाणे विकणाऱ्यावर छापा, कृषी विभागाची वैजापुरात मध्यरात्री कारवाई. छत्रपती संभाजीनगर. विना परवाना आणि जादा दराने कपाशीचे बियाणे विक्री करणाऱ्या 1 जणाच्या घरावर कृषी विभागाने छापा मारून कपाशीच्या संकेत वाहनाचे बियाणे जप्त केले. ही कारवाई 24 मे रोजी वैजापूर येथील समर्थनगरात करण्यात आली. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ज्ञानेश्वर काकासाहेब काळे असे आरोपीचे नाव असून जिल्हा कृषी अधीक्षक कैलास देशमुख यांनी सांगितले की वैजापूर येथील स्वामी समर्थनगर येथील एका घरातून अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संकेत कपाशीच्या वाहनाची अनधिकृत आणि जादा दराने विक्री होत असल्याची माहिती जिल्हा गुण नियंत्रण विभागाला प्राप्त झाली होती. यानंतर वैजापूर येथील पंचायत समितीमध्ये कार्यरत कृषी अधिकारी जगदीप वाघमारे आणि जिल्हा गुण निरीक्षक तसेच उपविभागीय अधिकारी अशोक आढाव यांनी पोलिसांच्या ताफ्यासह संशयित काळे यांच्या घरावर गुरुवारी मध्यरात्री छापा मारला. या छाप्यामध्ये 19,800 रुपये किमतीचे संकेत कपाशीच्या वाहनाची 22 पाकिटे आढळून आली. भरारी पथकांकडून कृषी केंद्राची तपासणी, पाचोरा येथील विक्रेत्यांना दिल्या नोटिसा. शहरातील कृषी केंद्रावर बियाणे, खते व कीटकनाशके गुणवत्ता नियंत्रण भरारी पथकामार्फत तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यात ज्या विक्रेत्यांच्या कागदपत्रामुळे त्रुटी आढळून येत आहेत त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून खुलासे मागवण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव यांनी दिली आहे. दुकानात काही त्रुटी आढळून आल्या तर दरपत्रक न लावणे, कागदपत्रावर अद्ययावत साठ्याची नोंद न करणे, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे तसेच प्राप्त बियाणे साठ्याचे अहवाल तालुकास्तरीय कार्यालयास न देणे अशी त्रुटी आढळल्या आहेत. याबाबत तातडीने खुलासा सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी निर्धारित दरानुसारच विक्री करावी व कोणत्याही बियाण्यांची लिंकिंग करू नये. तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी तक्रार असल्यास तालुका कृषी अधिकारी कार्यालय पाचोरा आणि कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे करावी असे आवाहन करण्यात आले आहे. कामासाठी आधुनिक यंत्रावर मदार, मशागतीसाठी मजूर मिळेना. अंबड तालुक्यात सध्या ऊस व फळपिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. बागायतदार शेतकऱ्यांचे आंतर मशागतीची कामे सुरू आहेत. इतर ठिकाणी पूर्व मशागतीची कामे सुरू असून खरीपाच्या लागवडीची पूर्वतयारी करण्यास शेतकरी गुंतला आहे. तरी शेतीमध्ये काम करण्यासाठी रोजगार मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्राच्या साहाय्याने शेतीची कामे करावी लागत आहेत. खुरपणी, टिचई, गवत वेचणी, छाटणी, फवारणी यासह फळबाग व अन्य आंतरमशागतीची कामे सुरू आहेत. ही कामे करण्यासाठी तालुक्यामध्ये मजूर मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. अवकाळी पावसाचे संकट कायम असल्याने अतिरिक्त